निवडणुकीवेळी राजकारण करू, सध्या एकत्रित काम करूयात. पालकमंत्री विजय शिवतारे. दुष्काळी मान आणि खटाव तालुक्यासाठी असलेली जिहे कटापूर योजना पूर्ण करणे हे माझं स्वप्न आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना आणि निधी असताना देखील अनेक वर्षे योजनेचं काम सुरू झालं नव्हतं. योजनेचे काम सुरू करण्याचे पहिले ध्येय मी साध्य करू शकलो. आता माझ्या कार्यकालात ही योजना पूर्ण करणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करू. 4.5 वर्षे एकत्रित काम करू आणि शेवटच्या 6 महिन्यात निवडणुकीवेळी राजकारण करू, असं मत पालकमंत्री विजय शिवतारे यांनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा केली हे पाठीमागचीच निधी होती. हे पाठीमागची निधी होते 62 कोटी. ही गोष्ट खरी जरी असली तर मग ते खर्च का झाले नाही? मी कोणाला क्रिटिसाइज करू इच्छित नाही, परंतु निधी फक्त टाकून फायदा नसतो. एक तर त्याला वापरण्याची परवानगी असावी लागते राज्य शासनाची, किंवा सुप्रमा करावा. मी आपल्याला सांगू इच्छितो की 20 कोटी रुपयाची पहिली परवानगी हा निधी वापरण्याची मी मिळवली. त्याचा GR जो आहे तो 28 मे 2015चा आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सुद्धा तो देईल की राज्यामधली एकमेव परमिशन नाही. निधी बऱ्याच ठिकाणी पडून असतात, परंतु वापरण्याची परवानगी नसेल तर काही त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून पहिली 20 कोटीची परवानगी ही राज्यातली पहिली परमिशन आहे, जी ACS श्रीवास्तव असतील आणि राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठी लागून ती मिळवली. आणि अगदी पावसाळ्याच्या तोंडावर नदीमध्ये असणारं बॅरेजचं फाउंडेशन आणि नदीपात्राला लागून असणारा पंप क्रमांक 1, अतिशय पंप हाऊस क्रमांक 1 हे महत्त्वाचं. या दोघांची कामं ही फाउंडेशन स्टेजच्या वर आणून, अदरवाईज त्याच्यात जर पुन्हा जर गाळ वगैरे गेला असता तर 2 वर्ष आपली वाया गेली असते. आणि म्हणून ते काम 20 कोटीमध्ये केलं. पुढची परमिशन आपल्याला ही 8 ऑक्टोबर 2015 रोजीचा हा GR, आणि त्या GR नुसार ही 62 कोटीची एकत्रित 62.40 अशी परवानगी मिळाली, ज्याच्यामध्ये बॅरेजचं काम आणि पुढचं पंप हाऊसचं काम करणे अशा प्रकारची संपूर्ण योजना आहे. साधारणतः जे पैसे लागणार आहेत ते पूर्ण करण्यासाठी त्याच्यामध्ये अजून आम्हाला जी काही पैशांची गरज आहे तर त्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाशी संपूर्ण चर्चा होऊन पुढील काळामध्ये, कोणी असंही म्हणालं की 70,000 फक्त यावेळेस प्रोव्हिजन झाली. जे 62 कोटी होते तेच जर खर्च झाले नाही तो प्रोव्हिजन कसं करणार? कुठचंही डिपार्टमेंट अशा प्रकारचं जर असलेले पैसे जर तुम्ही खर्च करू शकत नसाल तर मग होत नाही. आणि म्हणून ती झाली होती. परंतु पुढचे पैशाचे आता कुठची अडचण पुढच्या काळामध्ये येणार नाही, ही संपूर्ण प्रगती पाहू. आणि म्हणून राज्यपालांना मध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री महोदय आपल्या इकडे आले होते त्यावेळेस त्यांनी देखील जाहीर केलं होतं की राज्यपालांच्या सूत्राच्या बाहेर काढून, आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यपालाच्या सूत्रानुसार विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्राला जे पैसे मिळतात त्याच्यामध्ये संपूर्ण आपल्या भागाला, कृष्णा खोऱ्याला 800-900 कोटी रुपये मिळतात. आणि त्यामुळे त्यातील तेवढे पैसे मिळवणे अडचणीचं असतं. तरी साताऱ्यासाठी असंही मी ऐकलं होतं की सातारला काही पैसे झाले नाही, परंतु या 62 कोटीच्या व्यतिरिक्त 228 कोटी रुपये हे आपल्या संपूर्ण प्रकल्पाला आले. आणि खूप मोठी चांगली प्रकारची प्रगती, म्हणजे ताराळीला 65 कोटी आले, उरमोडीला 48 कोटी, धोम बलकवडीला 37 कोटी, मोरणाला 10 कोटी, वसना वांगला 11-12 कोटी, 11 आणि 12, आणि कवठे केंद्राला 11 कोटी, असे एकूण 228 कोटी हे या फायनान्शियल वर्षामध्ये जे पश्चिम महाराष्ट्राच्या म्हणजे कृष्णा खोऱ्यामधलं महत्त्वाचे पैसे, जास्तीत जास्त पैसे साताऱ्यामध्ये मी आणू शकलो. त्यामुळे जे कोणी राजकीयदृष्ट्या टीका होत होती की सातारला पैसे आलेच नाही, ते खोटं आहे. आणि म्हणून असत्य आहे खोटं म्हणण्यापेक्षा. त्याचे प्रूफसुद्धा कुठच्या डॅम्सवर किती पैसे याची संपूर्ण यादी ही मी आपल्याला सर्वांना त्याचे जेवढास्पर्धी आपल्याला देतो. त्यामुळे जे काटापूर कुठच्याही परिस्थितीमध्ये 2 वर्ष ते 3 वर्षाच्या आत पूर्ण करणे, आणि 27,000 हेक्टरला 6 पंप आहेत, त्यातले 3 पंप आणि पहिली 1 स्टेज ही कुठच्याही परिस्थितीमध्ये 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण करून नेरच्या तलावामध्ये पाणी टाकणे. नेरपासून आपली जी येरळा नदी आहे त्या येरळा नदीमध्ये जे बॅरेजेस ऑलरेडी तयार आहेत त्याच्यामध्ये चार्ज करून चांगल्या प्रकारचं सिंचन होऊ शकते आहे. आणि त्याचबरोबर आंधळीच्या बोगद्यातून 4 किलोमीटरचा जो बोगदा राहिलेला आहे तो फोडणे आणि आंधळीच्या तलावात पाणी टाकून तिथून माण नदीमध्ये असणारे संपूर्ण बॅरेजेस तयार आहेत
दोन्हीकडे पाण्याचं संपूर्णपणे सिंचनाचं काम मोठ्या प्रमाणात होईल आणि म्हणून कुठच्याही परिस्थितीमध्ये 2-3 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. मागच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकालामध्ये शेतकऱ्यांच्या मान खटावच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाईल याची संपूर्ण जबाबदारी कर्तव्य म्हणून माझी आहे. राजकारणाचा भाग टीकाटिप्पणी मी करणार नाही. मी उलट आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो, सर्व राजकीय लोकांना, की 5 वर्षातले 4.5 वर्ष आपण काम करू एकत्रितपणे तर लोकांना खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होणार आहे. 6 महिन्यामध्ये शेवटचे त्यावेळेस युद्ध असेल, लढाई असेल, काय करायचे ते आरोप माझ्यावर करा, मी तुमच्यावर करेन, जे काही करायचं असेल ते करू. पण त्या 6 महिन्यामध्ये मग निर्णय जनतेला द्यायचा असतो, ती जनता निर्णय देईल काय द्यायचा. पण 4.5 वर्ष कुठच्याही प्रकारे अशा प्रकारच्या काही, मला माहीत आहे की काही नेत्यांनी अतिशय खालच्या टीकेचा सूर लावला होता. मी अजिबात अशा प्रकारचं त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यांचं त्यांच्याजवळ असेल. काहींनी चांगल्या प्रकारे सपोर्ट केला की चांगलं काम चाललंय, त्यांचाही मी धन्यवाद मानेन. ज्याने टीका केली त्याला टीका करणारे असावे लागतात. त्याच्याशिवाय बोलतात निंदकाचे घर आर्थिक असावे शेजारी. त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही. ती त्यांची अपरिपक्वता आहे. माझं कर्तव्य आहे की हे कुठच्याही परिस्थिती या जिल्ह्यामधला हा प्रकल्प पूर्ण करणे आणि निश्चितपणे तो मी करेन. शिवसेना पक्ष जिल्ह्यात वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असून त्यांचे रिझल्ट तुम्हाला पुढील विधानसभेला दिसतील असंही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.